अलिबागमधून बातमी समोर येते। अलिबाग जवळच्या नागावमध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळते। या बिबट्यानं दोघांवर हल्ला केलाय। नागावमधील वाळंज पारोडा येथील आळीत भर वस्तीत या बिबट्यानं सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोघांवर हल्ला केला। यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पुणे आणि रोहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडण्याकरता सापळा लावलाय। पोलीस देखील पोहोचलेत। नागावमधील शाळेतील मुलांना शाळेतच सुरक्षित ठेवलंय। तर आपण याची एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर पाहतोय। बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत। अलिबागच्या नागावमध्ये ही घटना घडली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयंत धुळप। तर जयंत, काय सांगाल की सध्या तिथे काय परिस्थिती आहे? बिबट्याला पकडण्यात कितपत यश मिळतंय? मुळात नागावच्या त्या वाळंज पारोडा आणि एकूणच त्या नागाव गावामध्ये त्या बिबट्याची पूर्णपणे गावात दहशत आहे। त्याच्यातला गंभीर भाग असा आहे की काही मुलं सकाळी शाळेमध्ये सकाळच्या शाळेसाठी जी आली ती शाळेमध्येच आहेत। सुरक्षिततेच्या कारणासाठी त्यांना शाळेतच थांबवलंय। आता पोलिसांच्या सुरक्षा याच्यामध्ये त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था चाललेली आहे। दरम्यान त्या पुण्याची आणि रोह्याच्या ज्या रेस्क्यू टीम आलेल्या आहेत त्यांनी ह्या बिबळ्याला पकडण्यासाठी तिथे सापळा लावलेला आहे। त्या वाळंज पारोडा इथला खालचा पाडा म्हणून जो परिसर आहे तिथे, पण तो अजून काही बिबळ्या त्या सापळ्यापर्यंत पोहोचलेला नाही। पण एकूणच एक पॅनिक सिच्युएशन त्या नागाव परिसरामध्ये आहे। हा बिबळ्या जो आहे तो रेवदंड्या जवळचं जे फणसाड अभयारण्य आहे त्याच्यामधनं इथे पोचला असावा असा वन खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने त्या परिस्थितीमध्ये त्या बिबळ्याला लवकरात लवकर कसं जेरबंद करता येईल याच्यासाठीचा पूर्णपणाने प्रयत्न आता फॉरेस्ट विभागाचा सुरू आहे। जी धन्यवाद। तर आपण पाहतोय की अलिबाग जवळ नागावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 जखमी झालेत। आता तिथे रेस्क्यू सुद्धा सुरू आहे, मात्र त्या सापळ्यामध्ये अजूनही बिबट्या फसला नाहीये। तर हीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारीच्या स्क्रीनवर पाहतोय। बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत। नागावमध्ये ही घटना घडली आहे। त्यामुळे तिकडच्या शाळेतील मुलांना सुद्धा शाळेतच सध्या